संघ ताकदवर 2-2 सामने जिंकलेत। शिरवली संघ मात्र चांगला खेळ दाखवला दुपारनंतर, परंतु सकाळचं सत्र गाजवलंय डिक्सळ संघाने, ज्याने दाम संघाच्या विरोधात पहिल्याच इनिंग मध्ये 82 धावा ठोकल्या होत्या। तोच डिक्सळ संघ त्याच्यानंतर त्यांनी पराभूत केलं मार्केवाडी सारखा दिग्गज संघाला, आणि आता मात्र श्री मलंगड विभागातील शिरवली संघ त्यांच्या विरोधात आहे। दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा, विश यू ऑल द बेस्ट। आणि या आपण कॉम्बॉक्स मध्ये परिवर्तन करूयात, पुन्हा एकदा शेवटची मॅच आहे आणि पहिल्या इनिंग साठी आपण आमंत्रित करतोय बदलापूर मानकुलेचा बुलंद आवाज आमचे अगदी जवळचे मित्र राहुल चव्हाण सर यांना। थँक्यू थँक्यू सो मच। संध्याकाळच्या सत्रामध्ये जमलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं मी राहुल चव्हाण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो हार्दिक मनपूर्वक स्वागत। स्पर्धा तुम्ही पाहता जे कोलंबो माता क्रिकेट संघ आयोजित छत्रपती चषक 20-25 पर्व तुम्हाला जरूर पाहायला मिळेल। आज दिवस क्रमांक 1 मध्ये आपण आहोत। खरं तर भरपूर चांगला मॅचेस रंगला आज। खरं तर जय कोलंबो माता शेलू हा संघ तुम्ही पाहता, नेहमीच या संघ ठाणे असेल रायगड असेल या भागामध्ये नेहमीच खेळत असतो। साई मस्ते असतील, अविनाश तोरे असतील, त्यानंतर राजू तोरे असतील, यांच्या माध्यमातून हा संघ नेहमीच आपण पाहायला भरपूर चांगला क्रिकेट त्यांनी नेहमीच दाखवला। परंतु आज घरच्या मैदानावरती एक मोठी स्पर्धा त्यांनी भरवली आहे आणि त्या स्पर्धेसाठी आपण पाहतो अफाट मेहनत सर्वांचीच आपल्याला जरूर पाहायला मिळेल। आज खरं तर धावपटू म्हणून साई मस्ते बारामती इथे दाखल झाले, त्यांनी देखील या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात, त्याची शुभेच्छांचा आम्ही स्वीकार जरूर करू। परंतु आता एक मोठी मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल। आज कर्जत तालुक्यामध्ये आपण आहोत, शेलू गावामध्ये खरं तर हा क्रिकेटचा रणा संग्राम येथे मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळेल। सोमनाथजी तरे यांचं आगमन झाले, मनपूर्वक स्वागत। यावं आपण मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। तर एका बाजूला तुम्हाला श्री मलंगडचं क्रिकेट पाहायला मिळेल, दुसऱ्या बाजूला तुम्हाला कर्जतचं क्रिकेट जरूर पाहायला मिळणार आहे। टॉस इथे जिंकला टीम आई गावदेवी क्रिकेट संघ शिरवली या संघानं निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा, इन्व्हाइट केले टीम यशोदीप क्रीडा मंडळ डिक्सळ या टीमला इथे मात्र बॅटिंग करण्यासाठी। 3 ओव्हरची मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल। 3 ओव्हरच्या मॅच मध्ये आता कशा प्रकारचा क्रिकेट होणार आहे या मैदानावरती हे देखील पाहायला जरूर मिळेल। आज स्पर्धेचा दिवस क्रमांक 1 मी आभार व्यक्त करेल खरं तर अभिराजी तरे यांचं, ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये बोलण्याची संधी दिली, समर्थन करण्यासाठी आम्हाला त्यांनी इन्व्हाइट केलं। छत्रपती चषक शिरोनगरीमध्ये आम्ही प्रथमताच दाखल झालो समर्थन करण्यासाठी। जे के शेलू अर्थात जे कोलंबो माता क्रिकेट संघ शेलू आयोजित ग्रामस्थ मंडळ शेलू आयोजित तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळेल। जांभळीचे मैदान रेल्वे गेट जवळ। दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट, बोथ द टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट। 3 ओव्हरची मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल। सलामी जोडी दाखल झाली, एका बाजूला श्रेयश तर त्याच्या साथीने रोहित, ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल। आता पहिला चेंडू फेकलाय डॉट गुरुदास सज्ज होता, ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न इनफिल्डच्या वरनं घेतला पॉइंटला, क्षेत्ररक्षक पाठ मोरा पडतो, बॉल नाही थांबणार, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो, चौकार। एक मातीचं संगीत होतं डीजे मास्टरच्या माध्यमातून वाजवण्यात आलं। डीजे बालचंद तुमचं मनपूर्वक स्वागत। अनुभव बाटला खेळण्याचा प्रयत्न होता, बिगिट करायचं होतं, नाही जमलं, अपील करतायत पंचाकडे, पंच सहमत नव्हते, टप्पा पडला, बरदा वेगानं बॉल निघून झालाय सूर रक्षकाच्या हातामध्ये, डॉट बॉल। षटक क्रमांक पहिला तुम्हाला जरूर पाहायला मिळेल। इथे देखील विपीच्या वरनं घेतलाय, फटका चांगला आहे, पॉइंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पाठ मोरा, वाघ मिल्का वाघ, ही परिस्थिती असताना अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार। पडला काय SM स्पोर्ट्सचे ओनर आहेत श्रेष्ठला तुम्ही पाहता, जो मैदानावरती घेतोय सलग 2 चौकार, त्याच्या बॅट पण आले, धावफलक आता भरपूर वेगानं पुढे सरकत असताना 8 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या।
षटक क्रमांक पहिलं तुम्हाला पारमेल भूषण दाखल झाले गोलंदाजी मार्क पडते त्यांच्या विरोधात आक्रमण आता चालवलाय पहिला बॉल मी मिळेल पूर्णपणे इथे अभ्यास केलं श्रेयसच्या माध्यमातून आणि आता सलग दोन्ही बॉल भरल्याच्या बाहेर इथे देखील अजून एक चांगला फटका बॉल मिळतोय फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट परंतु क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये दरम्यान बॉलला उत्तम फेक करतात एक चिकी सिंगल इथे एक पट जाईल धावफलक 9 या आकड्यावरती तुम्हाला बॉल मिळतोय अविनाश तरे यांना तुम्ही पाहू शकता त्याच्या साथीनं राजू तरे या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आहेत त्यांच्याच माध्यमातून आता तुम्हाला साऱ्या गोष्टी पाहायला मिळतील मगाशी ते समालोचक होते आता ते फोटोग्राफर झालेत कारण घरची स्पर्धा इथे फटका चांगला ऑन साइडला खेळतला क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून बॉल चालला मॉड लाईनच्या बाहेर एका टप्प्यावरती फरार इथे चौकार आणि आता धावफलक देखील भरपूर वेगाने पुढे सरकत असताना 13 याकड्यावरती तुम्हाला टीमचे टोटल बारमॅन आज भरपूर चांगले साथ लाभले आम्हाला संदीपजी गायकवाड सरांची ज्यांच्या माध्यमातून आज समालोचन देखील आपल्याला ऐकायला आलं त्यांच्या साथीनं अविनाश तरे ज्यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकला त्यांच्या नावाचा उल्लेख व्हायला हवा गोरदासाजी होता इथे देखील पुन्हा एकदा ऑन साइडला मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु व्यवस्थित बॅटवरती नव्हता बॅटची कला घेतली आणि त्यामुळेच की काय आता एसएलच्या मागे चेंडू ट्रॅबल झाला बॉलला उत्तम फेक करतील एक सिंगल दाब इथे एक बडी जाईल आणि सिंगल डबलचं क्रिकेट देखील पाहायला मिळतो कारण माहिती आहे दोन्ही बॅटरला चौकार षटकार मारून पण हा सामना जिंकू शकत नाही होत तर सिंगल डबलला देखील प्राधान्य द्यायला हवं कारण क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल आणि आता सिंगलच्या साथीला धावफलक 14 रिव्हर्स अटेम्प्ट केला फटका चांगला गॅप मध्ये खेळतलाय मोठी दरी होती तर दरीला भेदत दुभागात चिरत पाडत अलोंग द कार्पेट जमिनीला गुदगुल्या करत बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा शिरवली या दोन टीमच्या दरम्यान मॅच सुरू आहे आणि पहिल्या षटकामध्ये भरपूर समाचार घेतला तब्बल आतापर्यंत धावा तुम्ही पाहिला 13 धावा तिथे खर्च केल्या इथे देखील ड्राईव्ह केला फटका चांगला 20 शेप मध्ये खेळला बॉल चालला डीप मध्ये क्षेत्रक्षक पोहोचतो बॉल उत्तम फेक करेल सिंगल धाव इथे देखील एकपटी जाईल आणि आता सिंगलच्या साथीने धावफलक देखील पुढे सरकतोय पहिला बॉल इथे मात्र टाकत असताना तेजसला आपण पाहिलं पहिल्या बरोबर ते सिंगल दुसरा बॉल चौकार पुन्हा एकदा सिंगल इथे खर्च करतोय तेजस मडवी हा खेळाडू तुम्हाला जरूर पाहायला मिळेल सजीव दसरा राईटम आउट द विकेट इथे देखील विकेट करण्याचा प्रयत्न होता परंतु टप्पा पडल्यानंतर भरपूर वेगानं हा बॉल मात्र निघून चाललाय रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज तेजस मडवी हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल गोलंदाजी बागवरती तो दाखल झाला चांगली गोलंदाजी करतोय खरं तर आरवी 11 गावदेवी शिरवली संघ म्हटलं तर नुकताच एक स्पर्धा पार पडली बदलापूर नगरीमध्ये मग दिनेशजी यशवंतराव साहेब नरेशजी यशवंतराव साहेब यांची ती स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये हा संघ देखील क्वालिफाय झाला होता परंतु इथे यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि अखेर बॅटर श्रेयसला तुम्ही परतावं लागेल माघारी फंडबाद पहिल्या मातपाच्या दामद संघाच्या विरोधात भरपूर चांगली बॅटिंग केली रोहित सामंत त्याने तब्बल आपण पाहिलं होतं अर्धशतक तिथे मात्र झळकावलं होतं परंतु दुसऱ्या मॅचमध्ये भोपाळही तो फोडू शकला नव्हता परंतु आता या मॅचमध्ये देखील रोहितच्या बॅटमधून 9 धावा आल्या त्यामुळे आता रोहितवरती जास्त लक्ष लागलंय परंतु तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय मधरच्या मध्ये भावेश हा खेळाडू तुम्हाला बाल मिळेल
कारण तिसऱ्या क्रमांकावरती तो दाखल झालाय. संकटमोचक कामगिरी त्याला या मॅच मध्ये करायची, याच अनुषंगाने तो दाखल जरूर झाला. परंतु आता कशा प्रकारचा क्रिकेट तो खेळतोय या मॅच मध्ये हे देखील पाहावं लागेल. इथे ड्राईव्ह केलाय, ऑन साईडला बळवलाय, बॉल चालला मिड विकेटला, डिगबॉल क्षेत्राच्या उपस्थित 12च्या वेगानं झपाट्याने पोहोचला. दरम्यान 2 धाबा एक पडायचा प्रयत्न चालवलाय आणि अखेर भावेशला आता थेट मैदान सोडावं लागेल की नाही हे देखील पाहायचं आहे, कारण अंपायर सिग्नल येणं अजून बाकी आहे. फर्स्ट बाद. क्रमांक दुसरं देखील समाप्त झालं आणि आता 2 षटकाची अंतिम टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती 20. याकडे वरती धावा तुम्हाला 12 मध्ये, पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 13. गोलंदाज भूषण थोडासा महागडा ठरला असंच म्हणावं लागेल. आणि दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलं तेजस मडबीर, ज्याला धावा खर्च केला फक्त आणि फक्त 7. आणि आता षटक क्रमांक तिसरा घेऊन आदित्य मडवी आलेत. भूषण पाटीलनं धाबा खर्च केला 13. तेजस मडवीने धाबा खर्च केल्या फक्त आणि फक्त 7. आणि आता या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे आदित्य मडवी. लेफ्ट फ्रॉम सीबर रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर चालवला. पाहिलं तर पॉइंट क्षेत्र मोकळा, त्या दिशेला रोहितचा फटका खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. दरम्यान तुम्ही पाहताय डॉट बॉल. लगा तो आबाद नाही तर बरबाद असंच म्हणावं लागेल. हा स्ट्रोक तुम्हाला जरूर पाहायला मिळाला. खरं तर प्रॉपर बॅटवरती नव्हता त्या मुळेच की काय. आता इथे डॉट बॉल बाल बॅल गुरदास होता. इथे ऑन साइडला खेळलाय, हा फटका फसला की काय. लॉंग ऑफचा खेळाडू पोहोचतोय परंतु मिळापडून देखील खेळाडू पुढे सरकला. दरम्यान उलट्या पावली तो धावत होता, त्यामुळे आपण पाहतोय जबरजबर हा झेल निसटलाय. परंतु याची किंमत मोजावी लागेल, कारण पहिल्या मॅच मध्ये देखील असाच झेल निसटला. त्यानंतर 50 धाबा आपण पाहिल्या होत्या. रोहितच्या बॅटमधून चेअरअप करत असताना खेळाडू तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. जबरजबर 2 बॉलचा खेळ अजूनही इथे मात्र संपन्न झाला. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक. इथे ऑन साइडला खेळलाय, घुटना टेक आणि इथे मात्र बॉल बाउंड्री लाईन के बाहेर देख, बॉल सीमा पार, चौकार. थँक्यू सो मच. 3 ओव्हरची मॅच, दोन्ही बॅटरची आपण नोंद घ्यायची आणि षटक क्रमांक तिसरा आता मार्गस्थ. 3 बॉलचा खेळ शिल्लक. रोहित पॅन प्रमाणे बॅटिंग करतोय. निलेजी मस्त यांचं आगमन झाले विनंती मंचवरती. आपण या आपलं मनपूर्वक स्वागत. यायचं आपण, कारण स्पर्धा आपली आहे. बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, गोलंदाज हसला, बॅटर रुसलाय, कारण त्याला आता मैदान सोडावं लागेल. फरंदाज बाद होतोय निलेजी मस्ते. आपण या मंचावरती, ही स्पर्धा आपली आहे. कारण मासा कधी पाण्याला विसरतो का? नाही ना, मग आम्ही देखील तुम्हाला विसरणार नाही होत. आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत.
इथे लवकर फुलटॉस होता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसला आणि अखेर नवीन बॅटर जो मैदानाच्या दाखल झाला जयेश आता त्याला मैदान सोडावं लागेल. फर्नाबाद 5 चेंडूचा खेळ आता संपन्न झाला. धावफलक तुम्ही पाहता पूर्णपणे स्थिरावलाय. 26 आकड्यावरती टीमची टोटल तुम्हाला जरूर पार मिळेल. षटक क्रमांक 3 मार्गस्थ 6 धावा आतापर्यंत खर्च केल्या. गोलंदाज तुम्ही पाहता षटक क्रमांक 3 आदित्य मडबी आलेत गोलंदाजी बार्कवरती. गोलंदाज सज्ज होतोय. डीजे मास्टर थांबायचं. इथे देखील ऑन साइडला खेळला मड विकेटला टायमिंगच्या जोरावरती हवा के साथ साथ गड्डा के संग संग बॉल बॉल लाईनच्या बाहेर सिक्सर ठोकलाय आणि इथे तुम्ही पाहताय धावफलक धाव पोहोचले. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती तब्बल 32 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आणि आता 33 धावाचं लक्ष तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळेल. शेवटचा बॉल मैदानाच्या दाखल झाला. नवीन बॅटर आपण पाहिलं त्याने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आणि अखेर शेवट त्याने गोड केले असंच म्हणावे लागेल आणि आता 32 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 2 षटकामध्ये 20 होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत 12 धावा वसूल केल्या. 5 बॉलवरती फक्त 6 होत्या. परंतु शेवटचा बॉल आता किती महागडा पडतोय टीम शिरवली संघाला याचं देखील उत्तर आपल्याला मिळणार आहे. परंतु दुसऱ्या सत्राला ज्यावेळेस सुरुवात होईल त्यावेळेस आपल्याला नक्कीच कळणार आहे. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. टीम डिक्सळ आपण क्षणाचाही विलंब न करता लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि सलामी जोडी टीम शिरवली आपण पाठवा. आपण पाहिलं खरं तर
7 संघ याच कर्जत तालुक्यातील आपण पाहिलेत, परंतु 8वा संघ मैदानावरती श्री मलंगड क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून दाखल झालाय. मेडिकल एंट्री लेट पडतो थेट हा संघ तुम्हाला धुरू पाहायला मिळेल, परंतु त्यांच्या विरोधात आता याच पंचक्रोशीतील एक मोठा संघ मैदानावरती खेळतोय. तब्बल 33 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये तुम्हाला धुरू पाहायला मिळेल. दोन्ही टीम विश ऑल द बेस्ट. बोथ टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. सलामी जोडी दाखल झाली आहे मैदानाच्या. तुम्ही पाहताय उल्हास मडवी, त्याच्या साथीनं तेजस मडवी आणि गोलंदाजी मार्कमध्ये षटक क्रमांक पहिले घेऊन दाखल होतोय गोलंदाज रोहित सावंत हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. मधुकरची मस्ती साहेबांचं आगमन झालंय. विनंती आहे आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न, सहजरित्या झेल स्वीकारण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. मिडऑफचा खेळाडू पुढे सरकला, त्याने कॅच ड्रॉप केलाय, परंतु आता या मॅच मध्ये त्या कॅचची किंमत मोजावी लागेल या शंकात नाहीये. कारण उल्हास मडवी एक चांगला खेळाडू आहे, कित्येक वर्ष चांगला क्रिकेट त्याचा आपण जरूर पाहिला टीम शिरवली संघासाठी, परंतु आता त्याला जिवंत मिळत आहे, संधी मिळाली आहे. संधीचा सोनं तो करेल का या मॅच मध्ये हे देखील पाहायचं आहे. कारण पहिल्याच बरोबर ती मी म्हणेन गोलंदाज रोहितनं संधी निर्माण केली होती, परंतु म्हटलं जातं ना ज्या प्रकारे संगीतकाराला बातकाई साथ हवी असते तसं काही चित्र इथे मात्र पाहायला मिळालं नाहीये. संगीतकाराला बातकाई साथ हवी असते तशी गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ हवी असते, परंतु तसं चित्र अजूनही इथे मात्र पाहायला मिळालं नाहीये. अख्तरजी पठाण यांचं आगमन झाले. विनंती आपण मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावं आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा रोहित सलग 2 बॉल त्याने टाकलेत. गतीमध्ये मिश्रण, चेंज ऑफ द पेस, बोट विखुरली, फिंगर रोल केली, टप्पा पडला, बॉल मात्र भरता वेगानं निघून चाललाय रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. सलग 3 छोटीचा खेळ आता संपन्न झाला. एकच धाव इथे मात्र खर्च करत असताना तुम्ही पाहताय गोलंदाज रोहित 33 धावांचं टार्गेट. या मॅच मध्ये थोडेसे नाराज आहेत उल्हास, कारण पंचाकडे दात ते मागतात, परंतु पंचाने देखील या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली आहे. बॅटची कडा एस्टनच्या मागे खेळाडू उपस्थित. बॉलला अडवल्या दरम्यान एक सिंगल धाव इथे देखील जोडली जाईल आणि सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकेल. 2 या आकड्यावरती टीमची डोल तुम्हाला पाहायला मिळेल. 4 चेंडूचा खेळ संपन्न झाला आहे. धावफलक तुम्ही पाहता 2 या आकड्यावरती स्थिरावले. शिरवली विरोधात तुम्ही पाहता डिक्सल. या 2 टीमच्या दरम्यान मोठी मॅच रंगत असताना प्रभात शेलार, रोहन शेलार यांनाही तुम्ही पाहता ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र संपन्न. आडवा बाटणं खेळण्याचा प्रयत्न होता. गतीमध्ये मिश्रण तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र बळत घेतो, निघून चाललाय यस्थिर रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना येस या परिचित यांचं आगमन झालं. विनंती आहे आपण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. फिरकीचा जादूगर म्हणून त्याची ओळख आहे. इथे फटका चांगला ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, परंतु त्यांच्या अबाकाच्या बाहेर बॉल सीमा पार येतो चौकार. चांगली गोलंदाजी केली. या मॅच मध्ये 33 धावांचं लक्ष होतं. 12 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅच मध्ये जिंकण्याकरिता अजूनही 27 धावांची गरज आहे. 12 मध्ये 27 इथं बनतील का हा प्रश्न जर उभा राहिलाय, परंतु या मॅच मध्ये म्हणेन टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय चुकला की काय टीम शिरवली संघाचा. कारण 2 सामने त्यांनी बॅटिंग करत असताना जिंकले, परंतु संध्याकाळच्या सत्रामध्ये टॉस जिंकत असताना निर्णय घेतला इथे क्षेत्ररक्षण करण्याचा आणि तोच निर्णय मी म्हणेन थोडंसं अंगलट आला की काय. कारण तब्बल 3 षटकामध्ये धावा खर्च केल्या. 32-33 ची गरज होती. 6 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या. गुरुदास सज्ज होतो. षटक क्रमांक 2 घेऊन श्रेयस. पहिला बॉल ऑन साइड ला खेळला. मिडविकेटला टायमिंगच्या बरोबर बॉल चाललाय. अव्वा के साथ साथ घटा के संग संग बाउंड्री लाईनच्या बाहेर दे धमाका सिक्सर. हौसला है टीम शिरवली के लिए कुछ करके दिखाने का, इसीलिए तो मैदान के अंदर संघर्ष जारी है. सिक्सर ठोकला. धावफलक पुढे सरकतोय. 12 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. या मॅच मध्ये तुम्ही पाहताय 12 चेंडू मध्ये 27 ची गरज होती. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. आता 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या मॅच मध्ये जिंकण्याकरता 21 धावांची गरज आहे.
गोलंदाज श्रेयस दाखल झालाय, त्याचं केले भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. खोदून काढण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र पहिला बॉलवरती षटकार ठोकला, परंतु पुढच्याच बॉलवरती कमबॅक करतोय. जिंदगी में कभी भी किसी को बेकार मत समझना दोस्तों, क्योंकि बंद पड़ी घड़ी दिन में 2 बार सही समय बताती है. हे दाखवलं इथे मात्र गोलंदाजानं, कारण पहिल्या बॉलवरती चौकार षटकार कोणत्याच गोलंदाजाला आवडत नाहीये आणि पुढच्याच बॉलवरती कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय श्रेयसच्या माध्यमातून. इथे देखील अंडर बॉक्स स्टाईल हा फटका खेळला, जरूर खेळाडू उपस्थित. पुन्हा एकदा इथे मात्र थोडेसे फंबल झाले, दरम्यान 2 धाबा एकपडण्याचा प्रयत्न चालवला आहे आणि अखेर या 2 धाबा इथे देखील एकपडल्या जातील. 9 बॉलचा खेळ अजून शिल्लक, या मॅच मध्ये जिंकण्याकरता 19 धाबाची गरज आहे. 9 चेंडू 19 धाबा इथून चेस होतील का, हा प्रश्न आता इथे उद्भवलाय, परंतु दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नांची प्रयत्न करतील या शंका नाहीये. एक संघ तुम्ही पाहताय भरपूर दूरवरचा प्रवास करून श्री मलंगड बागून दाखल झालाय, त्यांचं या शिलू नगरीमध्ये हार्दिक मनपूर्वक स्वागत. दुसरा संघ देखील तितक्याच दूरवरून डिक्सळ हा संघ दाखल झालाय. कर्जत तालुक्यातील एक नामांकित संघ तुम्हाला मैदानामध्ये खेळताना जरूर दिसेल. इथे फुल टॉस ऑन साइडला खेळला, फुल टॉल वसूल केलाय, बॉल चालला मिड विकेटला, बाउंड्री लाईनच्या बाहेर दे धमाका, अजून एक मोठा ब्लास्ट, बॉल सीमा पार, षटकार. का बॅटिंग करतो, सलग 2 षटकार आता आपल्याला पार मिळतील. पहिला बॉल षटकार ठोकला, त्यानंतर डॉट आला, पुन्हा एकदा दुहेरी धाव, एक षटकार इथं वसूल केला आणि धावफलक आता वेगाने पुढे सरकत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचले स्कोर कार्ड वरती 20 या आकड्यावरती. अजून या मॅच मध्ये तुम्ही पाहता 8 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे, जिंकण्याकरता अजूनही 13 धाबाची गरज आहे. 8 चेंडूचा खेळ शिल्लक, 13 धाबाची गरज आहे या मॅच मध्ये. दोन्ही बॅटर मैदानावरती आता प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना गोलंदाज सज्ज होतोय. इथे फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलाय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित, हाताला चेंडू ब्रश झाला, त्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे धाबा किती मिळते हे देखील पाहावं लागेल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, अजून एक मोठा स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळतोय आणि आता तेजस मडबी देखील सांगतोय, अरे लढता लढता पडलो तरी चालेल, त्याचा मला खंत नाही, कारण शांत बसायला मी काही शिरवलीचा संत नाही. आणि त्याच्या बॅटमधून सलगचा दुसरा षटकार. का बॅटिंग करतोय, तेजस मडवीचा खेळ आवडला असेल ना तर टाळा बायला हरकत नाही आहे, कारण सामना होता कुठे आणि सामना आला कुठे, कारण आतापर्यंत 20 धाबा तेजस मडवीच्या बॅटमधून. गतीमध्ये मिश्रण, चेंज होता परिस्थिती पाहायला जरूर मिळाला, टप्पा पडला, बोट विखुरली, फिंगर रोल केली, दरम्यान सुटकेचा मोकळा निश्वास. आता इथे श्रेष्ठ देखील सोडला असेल आणि तुम्ही पाहता षटक क्रमांक दुसरं इथे मात्र पूर्णपणे समाप्त झालं आणि 2 षटकाच्या अंती टीमची टोटल जाऊन पोहोचले स्कोर कार्डवरती आतापर्यंत 26 धाबा. शेवटचे 6 बॉलचा खेळ शिल्लक, या मॅच मध्ये जिंकण्याकरिता अजूनही 7 धाबांची गरज. वाजवण्यात आलं, जय श्रीराम, जो राम का नहीं वो कुछ काम का नहीं. 6 चेंडूचा खेळ शिल्लक, या मॅच मध्ये जिंकण्याकरता 7 धाबाची गरज. स्ट्रायकिंग गिअरवरती तुम्ही पाहता बॅटर उल्हास, ज्याचा एक झेल इथे निसटला. पहिला बॉल फटका चांगला आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आणि अखेर हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. संघनायक संघाला ते लीड करतात. आज वाईल्ड कार्ड एंट्री टीम शिरवली संघाची, परंतु लेट परंतु थेट असंच म्हणावं लागेल. पाच चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. या मॅच मध्ये अजूनही 3 धाबांची गरज. ऑन साइडला खेळलाय, ड्राईव्ह केला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित, एक सिंगल धाव इथे मिळेल
आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक देखील आता पुढे सरकत असताना अजूनही 2 धावांची गरज या मॅच मध्ये. 4 चेंडूचा खेळ शिल्लक. भरपूर पाठीलागे टीम शिरवलीचे तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. त्यांचं आम्ही स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. स्टार्टिंग वरती बॅटर तेजस मडबीला तुम्ही पाहता ज्याने आजचा दिवस गाजवला. जखमी बाग खरं तर मैदानावरती डरकाळी फोडत असताना इथे देखील ऑन साइडला बोलवण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर बॅटवरती बॉल नव्हता. दरम्यान एक चिकी सिंगल येते एकवटी गेली. परंतु स्पर्धेचा नियम कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा मुख्य नियम आहे. त्यामुळे आता स्कोर आर लेबल आमचे शोएब पठाण आमच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना एक सिंगल धाव येते एकवटी जाईल. धावफलक पूर्णपणे आता स्थिरावले 32 आकड्यावरती. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये जिंकण्याकरिता एका धाब्याची गरज आहे. जर 2 चेंडू इथे डॉट आले ना तर पुन्हा आता कमबॅक करेल टीम डिक्सर. परंतु इथे घडले काय पाहावं लागेल. एक सिंगल धाब एकपणाचा प्रयत्न झालाय. दरम्यान इथे सामना जिंकलाय टीम आरोही 11 गावदेवी शिरवली संघानं. अभिनंदन. तर हार्ड लक टीम